नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण कुरमुऱ्यांपासून मी तुम्हाला स्पंज डोसे बनवून दाखवणार आहे। तर मी एक मोठी वाटी हे कुरमुरे घेतले आपल्याला ह्या आणि पाऊण वाटी तांदळाचं पीठ, एक वाटी रवा घेतलाय, एक वाटी ताजं दही घेतले। तर आता आपण अगोदर लाह्यांमध्ये पाणी ओतून थोडंसं पाणी ओतून धुवून काढायचा। अशा स्वच्छ धुवून घ्यायचा। थोडंसं काळं पाणी निघतं त्याचं, ते काढून टाकायचं आणि थोडंसं पाणी ओतून भिजत ठेवायचं। बघा किती खराब पाणी निघलंय। आता आपण याच्यात थोडंसं पाणी ओतू आणि भिजत ठेवायचं। बघा हे आपण थोडंसं पाणी बघा पोहे भिजत घालतो तसं आता आपण हे 15 मिनिटं चांगलं भिजू देऊ। तोपर्यंत आपण एक वाटी रवा आणि पाऊण वाटी, छोटी वाटी आहे म्हणजे अर्धीच वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्यामध्ये एक वाटी हे बघा मी ताजं दही घेतले। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। लागलं तर थोडंसं पाणी घालायचं। बघा त्याच वाटीने मी थोडंसं पाणी टाकते। अर्धी वाटी पाणी घातलं। आता आपण हे पण 15 मिनिटं भिजू देऊ आणि नंतर आपण याचे डोसे करू। बघा मी अशा पद्धतीने भिजवले। आता आपल्याला रवा फुगला का नंतर थोडंसं पाणी टाकून वाटायचं मिक्सरवर। तर आता आपण हे भिजत ठेवू। तर का आपलं मिश्रण भिजतंय तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी करून घेऊ। मी खोबरं घेतलंय ओलं, थोडंसं नारळाचं, थोड्याशा डाळ्या घेतल्यात भाजक्या, 2-4 मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता आणि आपल्याला लसूण लागेल, थोडंसं आलं। तर आता आपण हे वाटून घेऊ। कोथिंबीर लागेल थोडीशी। थोडीशी कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं चवीपुरतं आणि दही टाकायचं चमचाभर। का मी चवीपुरतं मीठ टाकते, थोडीशी साखर टाकायची आणि दही टाकायचं थोडंसं चमचाभर आणि बारीक वाटून घ्यायचं आणि फोडणी द्यायची त्याला। का मी थोडंसं पाणी टाकले। आता तुम्हाला घट्ट पातळ कशी लागते तशी चटणी करून घ्यायची। तेल तापायला ठेवले, दही टाकू, जिरे टाकलं का जिरं टाकायचं, मिरच्या, कढीपत्ता, थोडासा हिंग आणि वाटलेली चटणी आपण त्याच्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं। मी भांडं पण काढून टाकते, पातळ कशी पाहिजे तुम्हाला त्याप्रमाणे। आपली चटणी तयार झाली। पहिला थोडीशी उकळी येऊन द्यायची म्हणजे खोबरं पण चांगलं शिजतं। आपले कुरमुरे चांगले भिजलेत, हे बघा असे भिजलेत चांगले। आता आपण वाटून घेऊ आणि आपलं हे मिश्रण पण रवा पण चांगला फुललाय। आता आपण अगोदर त्या लाह्या वाटून घेऊ। हे याला थोडंसं पाणी टाकून फिरवून घेते। का आपले लाह्या वाटून झाल्यात। आता आपण हे मिश्रण रवा आणि तांदळाचं पीठ पण त्यामध्ये वाटू। दही टाकले, का थोडंसं पाणी टाकते मी ते भांडं धुवून। आता आपण हे मिश्रण चांगलं वाटून घेऊ। बघा टाकते मिश्रण चांगलं बारीक झाले। आता आपण भांड्यात वाटग्यात काढून घेऊ एका।
हे बघा असं पाहिजे डोसा लागतं. आता आपण त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकू. हे बघा मी चवीपुरतं मीठ टाकते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. 5 मिनिट असं एकाच दिशेने फेटून घ्यायचं. आपली चटणी तयार झाली. आता आपण काढून घेऊ. असं एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं. आणि आता आपण गॅस तवा तापायला ठेवलाय. आता थोडंसं तूप लावायचं किंवा तेल लावलं तरी चालेल. आता आपण हे डोसे सोडू. थोडा वेळ फास्ट गॅसवरच ठेवायचं. जाळी पडायला लागली का थोडासा मध्यम करायचा आणि झाकण ठेवायचं. चांगली वाफ येऊन द्यायची. हे बघा कसे बुडबुडे यायला लागलेत मस्त. बघा आता मी गॅस थोडासा मध्यम करते आणि आपण 2 मिनिट याच्यावर झाकण ठेवू. बघा किती मस्त जाळी पडली. थोडंसं वरून सुकलं का तूप लावायचं. आता आपण असं पलटी करून घेऊ. दोन्ही बाजूनी चांगलं शेकून घ्यायचं. आता आपण भाजलंय मस्त. आता आपण काढून घेऊ. आता मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते. टाकताना फास्ट गॅस करायचा. थोडेसे असे बुडबुडे यायला लागले का मग मध्यम गॅस करायचा. छान मऊसूद होतात चांगले. हे बघा आता आपण गॅस कमी करू आणि झाकण ठेवू. हे बघा मस्त जाळी पडते. आता आपण झाकण ठेवू. आपण ह्या बाजूने भाजला का बघू. हे बघा छान भाजलाय. बघा जाळी पण मस्त पडते आणि एकदम मऊ लुसलुसीत झाले. असेच मी सगळे करून घेते. हे बघा आपले सगळे डोसे बनून झाले. बघा किती छान जाळी पडली. हे बघा आता आपण घेऊ. हे बघा किती छान डोसे झालेत. मऊ लुसलुसीत झालेत. हे बघा जाळी पण छान पडली. असे मऊ झालेत. हे बघा असं चटणी बरोबर चण्याची याची टोमॅटोची चटणी केली. टोमॅटो टाकले तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा. खूप छान डोसे होतात. आणि आवडले तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. बाय बाय.